संसारच सुखाचा केला लोक परमार्थ का करतील? हे मग पण अमापकच आहे ना. जर तुम्ही संसारच सुखाचा केला लोक संसारातच राहतील, असोनी संसारी परमार्थ करणारच नाहीत. अहो संसार सुखाचा करायचा म्हणजे काय करायचा? जगाच्या मालकाला संसारामध्ये अस्तित्व निर्माण करून घ्यायची ताकद निर्माण करायची. कशी शक्य आहे? कशी शक्य? अहो संसारात आणायचं देवाच्या जगाच्या मालकाला कसं शक्य आहे? अहो फार सोपं आहे. किती सोपं आहे? तुका म्हणे सोपे आहे शहाणा तो धनी. फक्त ज्याला मानतोय तो शहाणा पाहिजे, ज्या पद्धतीनं मानतोय तो शहाणा पाहिजे. शिकवणाराही शहाणा पाहिजे, शिकणाराही शहाणा पाहिजे. आमची अवस्था झाली आहे. माऊली म्हणतात ना, जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुस्से काही. अहिक म्हणजे जगणं, म्हणजे जगणं धड नाही. धड कमीपेक्षा कमीपेक्षा कमी म्हणजे धड. अहो धड बोलत नाही ते, त्याचं काय ऐकतं? त्या माणसांचं आपण ऐकतोय. सोपं 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 सांगू का आपल्याला? आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे, बुक्यावर नाही. आपण लई चित्र लोक आहे. आपल्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपते. कळलं? त्यालाच कळलं. आता याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली होय रे दाद्या? हां, जरा डोकं बिकं वापरत जरे. ज्ञानाचा विचार कराल तर रावणाचं ज्ञान परंपरेचं नाही, पण ज्ञानोबरायांचं ज्ञान, ज्ञानोबरायांची सत्ता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोधक गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले ज्ञान देवे रचिला पाया उभारले देवाला. हे परंपरेनं चालत आलेलं ज्ञान आहे. 14 विद्या 64 कला. 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं. 14 विद्या 14च आहेत, कला 64च आहेत, पारंगत आहेत. 1400 वर्षाचं वय आहे, पण 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्त काय विचारलं कितपत योग्य आहे. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. हे मागणं का पूर्ण होईल? कारण हे मागणं आत्ताच नाहीये, हे ज्ञान आत्ताच नाहीये, हे नाम आत्ताच नाहीये. हे नाम कधीच आहे? जन्माला यायच्या अगोदरच आहे. इट इज पॉसिबल. अगदी आवडी सांगतात मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. ज्ञानी त्याला म्हणावं ज्याचं ज्ञान व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं. कसं काय येतं? डॉक्टरकडे गेले परवा. डॉक्टर एका माणसासोबत भांडत होता. तो माणूस म्हणत होता भामटाय हा डॉक्टर. डॉक्टर म्हणला काय झालं? आयुष्यभर मी कधी साखर खाल्ली नाही, तुझा रिपोर्ट म्हणतात शुगर आहे. डॉक्टर म्हणला रिपोर्ट खोटं बोलत आहे काय? तो म्हणला अरे मी गोड खाल्लंच नाही तर होईन कशी? तो म्हणला झाली दादा. तो म्हणला नाही झाली. डॉक्टर म्हणला झाली. तो म्हणला नाही झाली. डॉक्टर म्हणला झाली. तो म्हणला कस काय झाली? म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. बरोबर आहे. इट इज सायंटिफिकली जेनरेटिक जनरेशन. जेनरेटिक अनुवंशिकता. अनुवंशिकतेनं आलं ते. मग ज्ञानाचंही तसंच आहे. तुकोबाराय म्हणले माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा. तसं ज्ञानोबाराय म्हणले ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझ्या हाती देणारा आहे सर्व सुकृताचे फळ मी म्हणून मला फळ मिळतंय. कसं काय मिळालंय? माझ्या पिढ्यांनी केलं. जाई ना गे माये. जगाच्या मालकाला घरात आणायची ताकद जर कशात असेल तर ती पंढरीच्या वारीत आहे. मग आम्ही संसार सुखाचा करायचा म्हणतोय कारण जगाचा मालक जिथं आहे ते सुख नाकारू शकत नाही आपण. इथं सगळं सुख मिळणार, फक्त जगाचा मालक पाहिजे. आणि तो कधी येणार? पंढरीच्या वाटेनं 3 पावलं चला. पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला आहे? मी उभा आहे त्याच्या पाठीमागे. मी पंढरीकडे तोंड केलं आणि 3 पावलं चालले. संसार कसा सुखाचा होतो बघा. मी पंढरीकडे तोंड केलं, 3 पावलं चालले. पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. हे शास्त्र आहे पंढरीच्या वाटेचं. मग मला सांगा मी केलेला संसार सुखाचा होईल का जगाच्या मालकाने केलेला संसार सुखाचा होईल? तुम्ही थोडं बोलत जा. जगाच्या मालकाने केलेला. मग संसार सुखाचा होणारच, फक्त करणारे ज्ञानोबराय पाहिजे. ताकद काय ताकदीचं वर्णन करता मायबाप. मग होती की रावणाकडे, मग त्यांचे का नाही झाल्या? लंकेचा राजा होता. रावण लंकेचा राजा होता. ज्ञानोबाराय अलंकेचा राजा आहे. त्यांचं मागणं पूर्ण होणारच. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. काय ताकद त्या ज्ञानोबरायांची. काय वर्णन करावं महाराज ज्ञानोबरायांचं. काय ज्ञान. बरं जन्माला यायच्या आधी तसेची वाटणं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणी सर्वज्ञ वरलेले ज्ञानोबराय. काय सामर्थ्य त्यांच्यात. ते म्हणतात संसार सुखाचा करेल. अर्थात अहो पण कसं काय शक्य? ज्ञानोबराय संत म्हणून अवतार आला तुम्ही जगाला. अहो माझा अवतार संताचा आहे, पण मी कोण आहे? अवतार पांडुरंग
नाव ठेवले ज्ञानी, नाव माझं ज्ञानोबा आहे. तुम्हा परस्पर एका नावाचीच अंतरे. आणि जगाच्या मालकाला अशक्य असं काहीच नाही. तो काही करू शकतो, काहीही करू शकतो. फक्त विनंती आहे त्याला आपण कळावे एवढी तरी ताकद आपल्यात असावी. पण आमची अवस्था कशी ना माय बाप, आम्हाला परमार्थ वगैरे तर सोडा. साधा प्रश्न आहे माझा, साधा, फार साधा. दिग्रजकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला जगाची माय कळणार आहे? अहो ज्याला माणूस कळला नाही त्याला परमार्थ कळणार आहे? आमचं लय अवघड दादा. आमची सुरुवातीपासून सुरुवात आहे. आम्ही विचारच करत नाही. आमचं सगळं बाह्य अंगावर आहे. आमच्याकडे जो महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तो हुशार आहे, चला त्याला तो मूर्ख आहे. आमच्याकडे नेचरच फार बेकार आहे. आमची नजर जितकी विचित्र आहे ना, आमच्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. खरं आहे खोटं आहे? अरे खऱ्याला खरं तरी म्हणीत जा. तुम्हाला काय वाटतं बरं? तुम्ही मला फसवताय नाही बोलून? अरे तुम्ही फसताय. माझं ठरलंय ते ठरलंयच, मी घेणारच आहे. तुम्ही गुंतले, तुमचं कळत नाही तुम्हाला. तुमची कशी अवस्था आहे? एक पोरगा इष्टीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं एवढा काय हसतो? ते म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. तुम्ही सांगा याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? अवस्था अगदी अशी आपली. आपल्याला खरं खोटं कळायला वेळ लागणार आहे. शहाणा तो धनी शिकवणारा फक्त शहाणा पाहिजे. आमची अवस्था विचित्र आहे हो. आम्हाला खरंच फरक कळत नाही आहे. आमच्या कोटीच्या घरात भाईजी संतजीचा फोटो आहे पण ज्ञानोबा तुकोबरांचा नाही. आमच्या पोरांना हरिपाठ माहीत नाही, ज्ञानेश्वरी माहीत. काय शोकांतिका आहे महाराष्ट्राची, फार मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्राची की आम्हाला संत कळत नाहीत. आणि कळले त्यांचं भाग्य काय थोर आहे महाराज. अरे कोण शहाणं नसतं रे या जगात. पण माऊलींची ऊब लागावी, तुकोबरांची ऊब लागावी, आपोआप शहाणपण येतं. नाही आलं तरी लोक त्याला शहाणं समजतात. फार ताकद आहे. विनंती माझी थोडी पिढी इकडे वळवा, पाया पडून सांगतो तुमच्या, आणि त्या अवस्था फार बेकार होईल. डोळ्यात डोळे घालून सांगा माझा दादा, कधी मस्जिदीवर हिंदी गाणं ऐकलं का? कधी गुरुद्वाऱ्यावर हिंदी गाणं ऐकलं? कधी चर्चवर हिंदी गाणं ऐकलं का? कधी मोहरमला त्यांची पोरं नाचतात का? कधी गुरुनानक जयंतीला ह्यांची पोरं नाचतात का? कधी 25 डिसेंबर नाताळाला त्यांची पोरं नाचतात का? मग आमचीच पोरं देवासमोर कसं काय नाचतात? का रे पोरांनो? बहिणी म्हणे प्रश्न विचारते. विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध घडलं 5000 वर्षापूर्वीचं नाव आहे महाभारत. विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध घडलं 5000 वर्षापूर्वी, ज्याचं नाव आहे महाभारत. त्याचं घडायचं कारण आहे स्त्रीची अवहेलना. जर स्त्रीच्या अवहेलनेमुळे विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध घडत असेल आणि ही ऐकणारी पोरं आपण देवासमोर बाया नाचवाव्या? हा काय ग पोरींनो? ज्या सीतेनं 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन सत्वासाठी वनवास भोगला आणि वाल्मिकींच्या ऋषींच्या त्या कोटीमध्ये स्वतःच्या लेकरांना जन्म दिला, सत्वासाठी 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवासाला गेलेली सीता ऐकणाऱ्या पोरी आपण आपल्या महाराष्ट्रात लव जिहाद घडावा? आमच्या पोरींनी प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लावावे? हे कितपत योग्य आहे? अरे रामायण महाभारत ऐकणारी लेकर आहेत रे आपण. ज्या भरतानं आपल्या भावाला आपल्यामुळे वनवास झाला या गिल्ट मध्ये, या त्रासामध्ये स्वतःच्या भावाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य चालवलंय आयुष्यभर, त्याच वियोगामध्ये आयुष्य जगलंय आणि राम आल्याशिवाय राज्याभिषेक केला नाही ते भरत ऐकणारी पोरं आपण गुंट्यासाठी कसं भांडावं रे? आ कुठे चाललोय, कुठं आणि काय करतोय, काय ऐकतोय काय? विनंती थोडंसं सावध व्हा, जाग्यावर या. संसारी सुखाचं होईल, फक्त खरं भेटलं पाहिजे. माऊली म्हणले देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, भलता देव भेटला की लय त्रास होतो. लय त्रास देतो देव, भलता भेटायला नाही पाहिजे. नाही माझं काही म्हणणं नाही, देवाचं नाम येईल तैसा बोल रामकृष्ण. कसंही काळा वेळ नाम उच्चारिता, जगाच्या मालकाचं नाव घ्यायला काही तथ्यपथ्य नाहीये, कसंही घेऊ शकता, कसंही गार जमते, काही विषय नाही. डोंगराची हवन बायला श्वासांना गा, गुरुजी वाजवू नका, देवी उठली तर चालू कीर्तन बंद पडेल, ती थोडं अवघड असतं, काही हरकत नाही, चालते त्याला काय. पंचमीचा चांदणा चमकता लाकला का नाभा खेळती झोका, मला झोका निष्ठल्यावर कळणार, थोर नाही कळायचं माऊली. ह्याचं हे जे मला एक कळत नाही, म्हणजे असं नाही भजन. हे बघा आराध्याची गाणी म्हणा, गोंधळ करा, काही हरकत नाही. भजनात नशा असावी, भजनात नशा असावी, नशेत भजन नसू नये. अरे बाटली टाकल्याशिवाय तुझी डुलकी वाजत नाही, तुला गोंधळी म्हणायचं होय रे? अरे गांजाशिवाय तुझा झांजा आपटत नाही, तुला आराधी म्हणायचा? हा कसलं परमार्थ रे? 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि देव भेटला नाही, तो नाचत बुडवला.
आणि भावांनो, बहीण आहे म्हणून सांगते, ज्यांनी ज्यांनी या वर्षी नाचत गणपती बुडवला ना, या बहिणीची गॅरंटी अजून 4 वर्ष तुला बायको नाही. आता बाकीचे म्हणतात माझं झालं, तुझी 4 वर्ष नीट नांदणार नाही. ही नाही भेटल्यापेक्षा बेकार आहे, भेटलेली न नांद. आणि काय ग माय, नवरात्राची उपासन दुसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कोपती म्हणा. हाणलं पाहिजे का तुम्हाला? हे सांगणार आहे हाणला पाहिजे ना ऐकणार आहे. अरे काय चाललंय तुमचं? असं नाहीये परमार्थ. देव कधीच कोपत नाही. हे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुत ही आहे. ज्ञानोबांचं वर्णन आहे, ज्याचं ज्ञान भक्तीने परिपूर्ण आहे त्याला कळतंय की मी कोण आहे, मला माहित आहे मी कोण आहे, माझ्यात काय सामर्थ्य आहे. कोण आहे मी? आपुल्या समसाठी करोनी ठेला, जगाच्या मालकाने देव पहावया गेलो तेथे देवाची होणी. ही जर ताकद माझी आहे तर मलाही कळलं पाहिजे माझ्यात सामर्थ्य काय. स्वतःवरचा आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स सगळ्यात मोठा परमार्थ आहे. पोरांनो, बघा मुलींनो, वय तोपर्यंत साम्राज्य निर्माण करा. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र खात नाही. तरुण आहे म्हणून सांगते, गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, देश आपला, भाषा आपली, संस्कार आपले, संस्कृती आपली, ज्ञान आपलं, परंपरा ही आपलीच. आपल्या पूर्वजांनी आपल्या साम्राज्यासाठी त्यांचा देह पणाला लावला तर त्या मातीमध्ये आपण आपलं साम्राज्य निर्माण करणं आपला अधिकार आहे, कुणाच्या बापाची जागीर नाही. हे कायम लक्षात ठेवा. आपल्या राज्यात चाललं आपलंच पाहिजे. माझ म्हणलं तरी हरकत नाही. चल भले तरी देऊ काशीची लंगोटी पण नाठांच्या माती हानो काठी. आमच्याशी प्रेमाने वागला धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमच्या नादी लागलात ना झेंडा खाली दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. अरे प्रेमाने तो परत कधीपर्यंत रे, कधीपर्यंत? अरे नका रे. बरं का मुलं मुलींनो, काहीतरी करा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळे स्वराज्याचं, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं, तरी त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास या स्वराज्याच्या मातीचा आहे. अरे त्यांचेच लेकर आहेत आपण, त्यांचेच वारसदार आहे. बाप शेतकरी आहे, माय गृहिणी आहे. अरे खेडेगावात जन्माला आलो, चांगल्या कॉलेजला नंबर पडले नाहीत, अरे चांगले मार्क पडले नाहीत, अरे चांगल्या ठिकाणी शिक्षण जमत नाही, पैसा जास्त नाही म्हणून काय आपली प्रगती थांबणार आहे का? आयुष्यभर आपण कष्टातच आयुष्य मोठं केलंय आणि तेच आपल्याला पूर्वजांकडनं शिकायचं आहे. कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. धंदे टाकायला चालू करा, आता जरा व्यवसाय करा. आयुष्यभर लोकांच्या पाया पडू नका. अरे मागे कुणाचा त्याचा पण विचार करायचा जरा, बरं का तरुण मुलं मुली. बस झाला आता, गोरी दिसली, गालात असली, माझी तुझ्या बापाची पेंड आहे. कष्ट करा जरा, जरा ज्ञानेश्वरी वाचा, विचार करा काय सामर्थ्य आहे आपल्या संप्रदायामध्ये. आणि स्वतःला फार सुशिक्षित समजू नका रे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्याला ज्ञानेश्वरी कळलं नाही तो डोंबल्याचा हुशार नाही. एक ओवी कळू द्या, तुमच्यासारखा हुशार दुसरा नाही. एक ओवी कळू द्या फक्त. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तया विजू माझी असे सलिल काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. विज्ञान म्हणायचं, त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. साचूचेनी सांडसे खंडीचे पै पाणी राजहंस हे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. घ्या आर्यभट्ट, शून्याचा शोध लावला अध्यात्माच्या जोरावर. पहिलं विमान उडावलं भारतीयानं, महाराष्ट्रीयानं, तेही मुंबईमध्ये आणि तेही मराठी माणसानं. हे लक्षात ठेवा. शिवानाव आहे, तलपदे आडनाव आहे त्याचं. राईट बंधू लक्षात राहिले रे. बाकीच्याच काय, ज्या गुगलवर सगळं सर्च करतात त्या गुगलचा CEO भारताचा. घरच्या मिक्सर बसून चंद्रयानापर्यंतची सगळी टेक्नॉलॉजी वेदांमध्ये आजही उपस्थित आहे. घेतलंय का कधी हातात? आमची माय म्हणती लेकराला मोबाईल दिल्यावर लेकरू खेळत नाही. खरं पहिल्यांदा तुला हाणलं पाहिजे, तू गुणाची नाही. अगं नको लेकराला तेवढंच नादी लागतं, नाही तर कामच करू देत नाही. नादी लावते त्याला. हा लाव ग मायला. अगं थोडा वेळ एकदा घेतला की कोणाच्या बापाचं ऐकत नाही, तुझं ऐकत नाही. डिग्रसच्या बाया तुमचं माय तुझं ऐकत नाही. तुझं अगं 45 तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. 1.5-2 ऐकत नाही. येडत करते का काय माय? चल लेके म्हणून एक वाक्य सांगू का? लेकरला पुस्तक वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नाही. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, तुमचं लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नाही. याला संस्कार म्हणायचे असतात. हेच आमचे संत सांगतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट. हेच तथ्य आहे रे, हेच ज्ञान आहे.
प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो, सूर्य उगवल्यावर नाही. ज्ञान अगोदर जन्माला येतं. न्यायशास्त्र सांगतं आत्मा हा निर्गुण निराकार, आत्म्याला कुठलं स्वरूप नाही. आत्म्याचं स्वरूप म्हणजे ज्ञान आहे, पण ज्ञान आत्म्याच्या आधी जसं प्रकाश सूर्याच्या अगोदर जन्माला येतं. फार सोपी रे, फार. आयुष्य इतकं सोपं आहे ना, तुम्ही अवघड करून ठेवलं. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. आम्हाला कीर्तन, आमच्या पिढीला कीर्तन माहीत नाही. काय काय माणसं अजून सुद्धा फोन करून म्हणतात, ते तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी, तुला प्रोग्राम दिसतो काय? आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव, महाराज लोकांना घुसवतोय. त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हीच आणता का आम्हाला आणावं लागतंय? उक्त दे तुझा कापूस इच्छिते, मुकदम आहे मी. दे हे सगळे आणते कापूस याचा तुझ्या रानात. दे गुत, दे गुत. काय बोलतो ला काय? त्याच्यापेक्षा भंगार तुमची सुपारी किती? तुला उकळा घालून मुसळात काढला पाहिजे सुपारी विचारतो. पण किती देशील दाद्या, किती देशील? माझ्या बापाची 65 लाखाची सावकारकी. माझ्या बापाची नाही, तुकोबरायाची. आमच्या सगळ्याचा बाप तुकोबरायाचा आहे. माय ज्ञानोबराय आणि बाप 65 लाखाची सावकारकी तुकोबरायांची. किती? आत्ताच नाही बरं दादा, पावणे 400 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. 2 BHK आपला, गाडी हप्त्यावर आहे, तरी किती माज आहे आपल्याला, तरी टाळ्या अशा वाजवतो. अरे 65 लाखाची सावकारकी होती. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या. किती? एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 तुला सोनं तुकोबाराकडे घाण होतं. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या इंद्राणीमध्ये बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय हा वारकरी संप्रदाय. ताकद संतांमध्ये. सोपं काय एवढं बुडवायचं? फार मोठा त्याग लागतो रे, त्याच्याशिवाय परमार्थ घडत नाही किंवा सिद्धीला जात नाही. श्रीमंती. अरे तुकोबारायची सासरवाडी पुण्याची, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3500 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा, तुकोबारायच्या सासऱ्याचा आहे बरं काय. डिग्रसकर 1.25 एकर कापूस आहे आपला, 3500 एकर ऊस आहे. डिग्रस मध्ये नाही, पुण्यात बर का. तरी तुकोबारायची बायको नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळाची साडी नेसायची, तक्रार करीत नव्हती. तिला लक्ष्मी म्हणायचं आणि तिच्यामुळे संसार सामर्थ्याने जगाचा मालक सांभाळायचा आहे. तुम्ही नका वाजू, तुमचं लय बेकार काम आहे. तुमची आवली 3 टाइम खाती, तरी दिवाळीला गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय, 3दा खाऊन म्हणती. तुमची काय आवली काय जुन्या बायका महाराज, काय बाई म्हणायचो. काय तुकोबारायची बायको आवली, धोतर फाटलं तुकोबारायचं, 3 गाठी मारल्या, खालनं 2 पळसाची पानं लावली. माझ्या नवऱ्याचं धोतर फाटलंय, जगाला दिसू नये कारण धोतर शिवाय द्वारा नाही. काय माय माऊली म्हणायचं महाराज. काय काय खरंच माय तुमच्यात लय ताकद आहे ग, लय ताकद आहे माय तुमच्यात. तुम्ही येऊन संसार आहे. वाईट गोष्ट सोडून द्या, पण तुमच्या इतकी ताकद कुणात नाही. येत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवत हा धर्मशास्त्र सांगतं. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे आणि तिथेच भगवंताचा वास आहे. फार ताकद आहे माय तुमच्या इतकी ताकदच कुणात नाही. साष्टांग दंड होते तुम्हाला. अगं माझी आई आहे म्हणून मी तर उभा आहे. काय कौतुक आहे माझ्या आईचं. आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. मॅनेजमेंट काय डोकं माहितीला, तिच्यामुळे संसार आहे. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तरी फेकीत नाही, गुदडी शिवती, फेकीत नाही. तिकडे कीर्तनावरून रोज 2 लुगडी कन्यानं होईना, पण फेकीत नाही. लावून ठेवीन पण फेकणार. माझ्या आईला माझ्या आजीला मी मुंबईला 7 स्टार हॉटेलला नेलं. म्हणलं म्हातारे कधी गेल्या नसत्या. 7 स्टार हॉटेलला नेलं, म्हणलं सुखाचे दिवस दाखवावे. 5000 रुपयाचं कब्बर आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी मला शिवाय दिल्या ती गोष्ट वेगळीच, पण चमचे घरी घेऊन आल्या. म्हणलं पैसे कसे फिटायचे, ह्याच्यापेक्षा घरची बासुंदी भरी. 5 आईस्क्रीम खाऊ घातलं, ते घातलं आणि 5000 रुपये देऊन आली. डोकं. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. या जगातली सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. तिच्यामुळेच हा संसार सामर्थ्याने चालू आहे, मान्य करावंच लागेल. तुम्हाला काय प्रॉब्लेम होता का त्यांच्यावर वाजवाय टाळ्या? फक्त त्यांनीच वाजवल्या, म्हणजे तुमच्यावर बोलल्यावर ते वाजवतात ना. किती वाईट वागचाल र, किती वागचाल. नाही खरं आहे म्हणा तुमचं बी लय अवघड झालं रे, हे की नाही. कौतुक करी जा,
लोकांच्या नाही पण आपल्या बायकोच तरी करीच, आपल्या बायकोसाठी तरी वाजवायला पाहिजे होती. ताकद आहे पण खरंच माय तुमच्यात, खूप ताकद आहे, खूप ताकद आहे. आणि ताकद ज्याने ओळखली ना त्याचा संसार सुखाचा. तुम्ही लय गोड आहे माय, लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे. थोडं तोंडाचा प्रॉब्लेम आहे, बाकी सगळं गोड आहे. त्यातही तुमची चूक नाही. देवानं ब्रह्मानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलंय. बाईला कंठ नाही, पुरुषांना कंठ आहे. कंठ नडेच्या आतली गाठ, दुसरी काही व्याख्या सापडली नाही मला सध्या महाराज. कंठ पुरुषांना कंठ असतो. दादा चेक नका करू, असतो असतो दादा. एवढं काय चेक करताय दादा? असतो रे दादा, असतो. आपल्याला नसतो. याच्या अर्थानं तुम्ही आतल्या गाठीचे, तशी आतल्या गाठीची नाही. तुमच्या पोटात राहतं, आमच्यात राहत नाही, पण ठेवीत जा. कारण विनंती आहे, जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. जगाला सांगू नये महाराज. हे लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. हे आयुष्य आहे. इथे फक्त जगाच्या मालकाच्या ठिकाणीच सामर्थ्याने सुख मिळणार आहे हा विश्वास आहे. तर नेत्रती हा भरवसा नामधारकाचा ठसा. मग आम्ही एवढं सामर्थ्य निर्माण केलं की हे त्रैलोक्याचं सुख आम्हाला आमच्याकडे मिळावं. अख्खं त्रैलोक्य सुखी व्हावं किंवा त्रैलोक, दोन अनुषंगाने त्रैलोक्य सुखी व्हावं किंवा त्रैलोक्याचं सुख आम्हाला मिळावं. कसं शक्य आहे? जाई नगे माये नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी माझा. अरे बोलणारा मी आहे पण चालवणारा तू आहेस ना देवा. तू कोण आहेस? तू आहेस कोण देवा? अवतार कोणाचा आहेस? आम्ही कोणाचे आहोत? आम्ही कोणामुळे आहोत? शंकराचार्य वर्णन करतात बघा. करारविंदे पटा मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. आवाज खेचायला लागलाय, कडक करा. हे नाथ नारायण वासुदेव बोला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जिवेपि भस्मामृत मृतमेततीव, जिवेपि भस्मामृत मृतमेततीव, गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कभी शाद बनती चली आया प्रभु चली आया, कभी
हमारी उलझन सुलझाओ भगवन, तुम्हारे बिन हमारा कोनो ना। ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं, इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है। चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा अर्जुना, अन्न पचवणारा सुद्धा मी आहे। अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चाम्यन्नम चतुर्विधम। अरे वेडास काय, तर सगळंच मी करतोय, मग देवा संसार सुखाचं तुलाच करायचं आहे। मी बोलतोय, मी पण मी बोलतोय म्हणजे बोलवतोय कोण? तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत सखा, कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवाने, शिकविता धनी वेगळाची। जे काही चाललंय ना, मेरा पकी कृपा से सब काम हो रहा है, करते को तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते को तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है। मेरा पकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा पकी कृपा से सब काम हो रहा। कोणीतरी विचारलं सगळं कसं काय चांगलं चालू आहे? त्याचं उत्तर आहे पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हूँ कुछ भी फिर भी काम हो रहा है, मेरा पकी कृपा से ये नाम हो रहा है। मेरा पकी कृपा से सब काम, ये नाम सब काम हो रहा है।